नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अंकुश आता खूप टेन्शनमध्ये असतो. देवाजवळ हात जोडून उभा असतो आणि म्हणत असतो की देवा, काहीही कर, पण माझ्या अबोलीला लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोचव. जिथे कुठे माझी अबोली असेल ना, तिथे तिला सुखरूप असू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अबोली अजून सापडलेली नसते, कारण अख्खी रात्र निघून गेलेली असते. तरीसुद्धा अबोलीचा काही पत्ता नसतो आणि अंकुशने इथे सगळीकडे अबोलीला शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण अबोलीचा काही पत्ता लागत नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता अंकुश देवाजवळ हात जोडून उभा असतो आणि म्हणत असतो की अबोली सुखरूप असू दे आणि लवकरात लवकर ती घरी परत येऊ दे. आणि प्रेक्षकांनो, अबोली घरी परत आलेली असते. तर इथे अंकुशच्या प्रार्थनेला आता यश आलेलं असतं आणि इथे अबोली परत तर आलेली असते, पण एका वेगळ्याच अवस्थेत, एका विचित्र अवस्थेमध्ये ती त्या ठिकाणी पोचलेली असते. म्हणजे तिच्या अंगावरती पूर्णपणे आता रक्ताचे डाग असतात, तिच्या हातामध्ये पिस्तूल असतं आणि इथे अबोली आता पूर्णपणे जणू काही तिला काही कळतच नाही आहे, अशा अवस्थेमध्ये ती आपल्या घरी परत आलेली असते. अबोलीची ती अवस्था बघून चाळकरी आणि त्याचबरोबर अबोलीच्या घरचे सगळेजण तिच्या आजूबाजूला येतात. रमा म्हणत असते, अबोली, अगं कुठे होतीस तू? रात्रभर आम्ही तुला शोधतोय. तुझ्या काळजीने इथे जीव कासावीस झालाय आणि तू होतीस तरी कुठे, ते आधी मला सांग. तेव्हा इकडे अबोली काहीच बोलायला तयार नसते. तेव्हा इथे रागूसुद्धा तिच्याकडे बघत बसते आणि म्हणते, आता काय नवीन नाटक चाललंय हिचं काय माहिती. त्याचबरोबर इथे रमा म्हणत असते, अबोली बाळा, बोल ना गं, काय झाले हे सगळं? तुझ्या अंगावरती हे रक्ताचे डाग कसे आणि हातामध्ये पिस्तूल बघून तर सगळेजण आता घाबरलेलेच असतात. तेव्हा इथे रागू तर असं म्हणते की हिच्या हातामध्ये पिस्तूल आहे, हिने काही कुणाचा खून वगैरे केला आहे की काय देवा. त्यानंतर प्रेक्षकांनो, मनवा असू दे किंवा इकडे पौर्णिमा असू दे, सगळ्याजणी इथे आता अबोलीकडे बघत असतात. सगळ्याजणी घाबरलेल्या असतात. तेव्हा राघू म्हणत असते, अच्छा, या अबोली वहिनीने मला असं वाटते कुणाचा तरी खून केला आहे. ज्या वेळेला मी अबोली वहिनीला मारण्यासाठी गुंड पाठवले होते, त्यावेळेला तर या लोकांनी मला खूप ऐकवलं होतं, जेलमध्ये टाकलं होतं ना मला. मग आता बघ, आता मीडियाला मी ब्रेकिंग न्यूज देते. आता अबोली वहिनीची ही जी अवस्था आहे ना, हिच्या अंगावरती एवढं रक्त वगैरे उडाले, हातामध्ये पिस्तूल आहे, हा व्हिडिओ तयार करते आणि आता मीडियावाल्यांना पाठवते आणि मीडियावाल्यांना ब्रेकिंग न्यूज म्हणून सगळ्या चॅनलवरती दाखवायला सांगते. असं इथे आता राघूने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच ती इथे अबोलीचा व्हिडिओ तयार करायला सुरुवात करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे पौर्णिमा विचारत असते, अबोली काय झालं? मनवा विचारत असते, अबोली वहिनी काय झालं? रमा विचारत असते, अंकुश विचारतोय. अबोली काही बोलायला तयार नसते. तेव्हा अंकुश म्हणतो, एक मिनिट रमा, आणि तो आता कळशी भरून पाणी घेतो आणि अबोलीच्या अंगावरती ओतून टाकतो. अबोलीच्या अंगावरती पाणी ओतल्यानंतर तिच्या अंगावरती जे काही इथे रक्ताचे डाग असतात, ते आता पाण्याच्या इथे प्रवाहामध्ये वाहून गेलेले असतात. त्यानंतर इथे रमा म्हणते, अबोली बाळा, अगं आता तरी सांग ना काय झाले? मला खूप जास्त काळजी वाटते गं बाळा, सांग ना काय झाले? तरीसुद्धा इथे आता अबोली काहीही बोलायला तयार नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली एवढी शांत उभी का? तिच्या हातामध्ये पिस्तूल, अंगावरती इथे तिच्या रक्त, हा सगळा काय प्रकार आहे हे आता कुणाला काही कळायला मार्ग नसतो. अंकुश एवढा तिला विचारत असतो की काय झाले ते सांग ना अबोली, ही तुझी अवस्था कुणी केली? हातामध्ये पिस्तूल कुठून आलं? एवढे सगळे प्रश्न आता एक साथ सगळेजण विचारत असतात, पण अबोलीच्या तोंडातून एक ब्र शब्द नाही, एक तोंडातून शब्द काढत नाही की हे काय झालं, कसं झालं. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अबोली, ए बाळा अबोली, अगं बोल ना गं, काय झालं? तू अशी का आलीस घरी? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, तू दिनकर काकांना भेटायला गेली होतीस ना, मग काय झालं? तेव्हा इथे अबोलीला चक्कर येते, तिच्या हातातलं पिस्तूल खाली पडतं आणि तिला चक्कर आल्यानंतर रमाने तिला सावरलेलं असतं. त्यानंतर इथे आता अंकुश ते पिस्तूल आपल्या रुमालाने उचलून मनवाला म्हणतो की हे पकडून ठेव आणि त्याचबरोबर इथे अंकुश अबोलीला उचलतो आणि सरळ आता तो तिला घरामध्ये घेऊन येणार असतो. तेव्हा इथे राघू म्हणत असते की आता बघा मी काय करते ते. अबोली वहिनी तुझी आता कशी वाट लावते ना ते बघस तू. ती म्हणत असते की माझ्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करता, मला जेलमध्ये टाकता, मला नेहमी तुम्ही चुकीचं समजता
आता बघा तुझ्या ह्या व्हिडिओची कशी ब्रेकिंग न्यूज करायला सांगते ना इथे मीडियावाल्यांना, ते आता बघच तू. तेव्हा इथे राघूने आता मोबाईलमध्ये तिचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि तो लवकरात लवकर तिला आता मीडियाला पाठवायचा असतो. ती इथे मीडियाला फोन करते आणि म्हणत असते की तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला आहे, ब्रेकिंग न्यूज म्हणून सगळ्या न्यूज चॅनलला तुम्ही हा आता दाखवा. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अबोली शुद्धीवरती आलेली असते. अंकुश म्हणतो, अबोली उठ ना गं. तेव्हा इथे अबोली आता डोळे उघडून आजूबाजूला बघते आणि ती म्हणते, सर मी इथे काय करते, सर मी इथे कधी पोचले. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली हे बघ तू मागाशीच आलीस, पण आधी तू मला सांग बरं, तू अशी कशी आली होतीस, तुला आठवत नाही आहे का, तू कुठल्या अवस्थेमध्ये इथे आली होतीस. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता अबोली ही पूर्णपणे आता बेशुद्ध झालेली असते. काय घडलं आहे, तिच्याबरोबर काय झालं आहे, तिला काहीही माहिती नसतं. त्यानंतर इकडे अबोली म्हणत असते, सर मी इथे काय करते. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली तू मगाशीच आलीस, पण तू बेशुद्ध झाली होतीस, तू सांग ना काय घडलं आहे. तू दिनकर काकांना भेटायला गेली होतीस ना, मग तिथे काय घडलं. तेव्हा अबोली म्हणत असते, सर मी दिनकर काकांना भेटायला गेले होते, पण मी ज्या रस्त्यावरती त्यांना भेटणार होते ना, तिथे गेल्यानंतर दिनकर काका तिथे नव्हतेच. म्हणून मला असं वाटलं दिनकर काका पुढे गेले असतील, म्हणून मी त्यांच्या मागोमाग थोडी पुढे गेले. आणि नंतर काय घडलं अबोली, नंतर काय घडलं मला सर आठवतच नाही आहे, असं आता अबोली म्हणते. सर नंतर माझ्याबरोबर काय घडलं, मी कुठे गेले होते, मला काहीही आठवत नाही आहे. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो, अबोली असं कसं, अगं तू दिनकर काकांना भेटायला गेली होतीस, तिथे नेमकं काय घडलं आहे हे तुला आठवायला हवं ना. तेव्हा अबोली म्हणते, नाही ना सर मला नाही आठवत आहे, मी खरं सांगते तिथे माझ्याबरोबर काय घडलं मला खरंच काही आठवत नाही आहे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो पोलिसांच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू येतो आणि त्याचबरोबर इथे आलेली असते ती म्हणजे सविता काकू. सविता काकू आता जोरात ओरडत येते, ए अबोली बाहेर ये, अबोली बाहेर ये. तेव्हा इकडे आता अंकुश, त्याचबरोबर रमा, मनवा, पौर्णिमा आणि इथे राघूसुद्धा सगळेजण आता धावत पळत बाहेर येतात आणि अबोलीसुद्धा येते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अबोली बाहेर आल्यानंतर सविता काकू म्हणत असतात, ए अबोली हीच आहे ती अबोली, हिला अरेस्ट करा, हिनेच माझं कुंकू पुसलं आहे. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की मी काही केलेलं नाही आहे. सविता काकू म्हणतात, हिनेच माझं कुंकू पुसलं आहे, हिलाच तुम्ही आत्ताच्या आता अरेस्ट करा. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ए तुम्ही सगळेजण शांत व्हा, क्रिश हे सगळं काय आहे, काही बोलशील का. तेव्हा क्रिश म्हणत असतो की सर दिनकर काकांचा खून झाला आहे, त्यांच्यावरती कुणीतरी गोळ्या झाडल्यात आणि सर ते इकडे आता ज्या ठिकाणी आम्हाला सापडले तिथे सगळीकडे रक्ताचे सडे सापडले आणि त्याचबरोबर इथे आता पूर्णपणे रक्तबंबाळ होऊन दिनकर काका ते चेअरवरती पडले होते सर, हे बघा पंचनाम्याची कॉपी. तेव्हा पंचनाम्याची कॉपी क्रिश आता अंकुशकडे देतो. अंकुश ती आता बघत असतो. तेव्हा इकडे अंकुशला खूप मोठा धक्का बसतो. कशा पद्धतीने इथे आता अबोलीने गोळी मारली असं सविता काकू म्हणत असतात. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली कधीच कुणाचा खून करू शकत नाही क्रिश, तुला पण माहिती आहे. अबोली कधीच कुणाला मारू शकत नाही, ती कायद्याची रक्षक आहे, ती इथे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत असते, ती कुणाला का मारेल. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता क्रिश म्हणत असतो, सर ते मला सगळं माहिती आहे, मी त्या ह्या लोकांना सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला की इकडे कधीच अबोली कुणाला गोळी नाही मारू शकत, ती कधीच कुणाचा खून नाही करू शकत. तेव्हा अंकुश म्हणतो, मग हे सगळं काय आहे अबोली, हे सगळं काय आहे. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर मला काहीही माहिती नाही आहे. तेव्हा क्रिश म्हणत असतो की इथे पाटामध्ये काका तिथे पडले होते, त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या सर. आणि त्याचबरोबर इथे आता शोधाशोध करत असताना हवालदारांच्या हातामध्ये ते पिस्तूल लागलेलं असतं जे की अबोलीच्या हातामध्ये असतं. तेव्हा ते पिस्तूल दाखवल्यानंतर क्रिश म्हणत असतो की सर काकांना ज्या गोळ्या लागलेल्या आहेत त्या याच बंदुकीतून निघालेल्या आहेत सर, हे बघा त्या गोळ्या आणि ही बंदूक मॅच होते सर. तो सुद्धा आता पुरावा इकडे आता क्रिशने अंकुशला दाखवलेला असतो. त्यामुळे इथे ती पिस्तूल बघितल्यानंतर आता तर त्याला खात्रीच पटलेली असते की कदाचित इथे आता अबोलीच्या हातामध्ये जे पिस्तूल आहे त्यामुळे तर आता गोळी चढलेली नाही आहे ना.
तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे, मला खरंच कळत नाही आहे. अबोली, तू दिनकर काकांना भेटायला गेली होतीस तेव्हा नेमकं काय घडलं होतं ते सांग ना. तेव्हा अबोली म्हणते, सर मी खरंच सांगते, मी काही केलेलं नाही आहे आणि मला नाही काही आठवत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे क्रिश म्हणत असतो की मला सुद्धा पूर्ण खात्री आहे की आपली अबोली असं कधीच करू शकत नाही. तेव्हा सर मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करता का, या लोकांचा काहीतरी गैरसमज झाला आहे, आपण संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. तुम्ही आपल्या वरिष्ठांशी बोलून घ्या आणि इथे अबोलीला या सगळ्यातून बाहेर काढा सर. तेव्हा अंकुश म्हणतो, नाही अजिबात नाही, माझं एक तत्त्व आहे आणि ते मी कधीही मोडणार नाही. तर इथे आता सगळे पुरावे अबोलीच्या विरोधात आहेत आणि त्याच्यामुळे आता पुराव्यांवरती जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला अबोलीला अरेस्ट करायलाच हवी. तेव्हा मनवा म्हणत असते की दादा, अरे हे काय बोलतोयस तू. क्रिश दादा, तुम्हाला दोघांनाही बरोबर माहिती आहे की आपली वहिनी कधीच कुणाचा खून नाही करू शकत. ती इथे कायद्याला मानणारी आहे, त्याचबरोबर लोकांना न्याय मिळवून देणारी आहे आणि ती लोकांना इथे गुन्हा करू नका म्हणून सांगत असते. आणि ती गुन्हेगार आहे, ती का गोळी मारेल दिनकर काकांना, ती तर त्यांना भेटायला गेली होती ना. त्यानंतर इथे क्रिश म्हणतो की माझा पूर्ण विश्वास आहे. रमाही म्हणत असते की माझा पूर्ण विश्वास आहे अबोलीवरती, अबोली कधीच चुकीची वागू शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंकुश म्हणत असतो, पण आता सगळे पुरावे बघितल्यानंतर आणि हा पंचनामा ऐकल्यानंतर अबोलीला तर काही आठवत नाही आहे, पण आता सगळे पुरावे जर तिच्या विरोधात आहेत तर आपण तिला अरेस्ट केली पाहिजे. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो, सर प्लीज, मी काय म्हणतो, तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या ना. तेव्हा क्रिश म्हणतो, नाही अजिबात नाही, वरिष्ठांशी बोललेलं मलासुद्धा पटत नाही आहे आणि ते अबोलीलासुद्धा आवडणार नाही. आधी खाकी आणि मग बाकी, हेच माझं तत्त्व आहे. आणि त्याचबरोबर इथे मी माझ्या ड्युटीच्या मध्ये कुणालाही येऊ देत नाही. माझी नाती गोती ही माझ्या ड्युटीच्या मध्ये आलेली मला कधीच आवडत नाही, हे मी आधीपासूनच म्हणत आलो आहे. आणि त्याच्यामुळेच मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की अबोलीलासुद्धा इथे संशयित आरोपी म्हणून आपण आता अरेस्ट करूया. माझी पूर्ण खात्री आहे, माझा विश्वास आहे अबोलीवरती की ती कधीच कुणाला मारू शकत नाही, पण आता पुरावे पाहता आपल्याला तिला अरेस्ट करावी लागणार आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, पण सर हे तुम्ही काय बोलताय. तेव्हा अंकुश म्हणतो, खरं तेच बोलतोय मी, आपल्याला इथे आता अबोलीला अरेस्ट करावीच लागेल. सॉरी अबोली, मला माफ कर. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की आत्तापर्यंत मी माझी ड्युटी इमाने एतबारे पूर्ण केलेली आहे. कधीच मी माझ्या ड्युटीच्या मध्ये माझं नातं गोतं, माझे रिलेटिव्ज येऊ दिलेले नाही आहेत आणि यापुढे सुद्धा येऊ देणार नाही. मी कायद्याचा रक्षक म्हणून इथे मी माझी ड्युटी प्रामाणिकपणे करत राहणार आणि त्यामुळेच आता मला असं वाटतं आहे की आपल्याला जे काही इथे पुरावे अबोलीच्या विरोधात सापडले ते पाहता आपण अबोलीला आता अरेस्ट करूया. अबोलीवरती माझा पूर्ण विश्वास आहे, अबोली स्वतःला निर्दोष सिद्ध करणारच. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, अबोली सॉरी, खरंच मला माफ कर, पण आता माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे तुला अरेस्ट केल्याशिवाय. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, ठीक आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो, सावंतबाई, ते हातगडी घ्या आणि हातामध्ये घाला. तेव्हा इथे हातकडी घेऊन आता अबोलीच्या हातामध्ये घालण्याचा इथे अंकुशनेच आता प्रयत्न केलेला असतो. तो हातामध्ये हातकडी टाकतो आणि म्हणतो की चल अबोली. तेव्हा इथे अंकुश आता गुन्हेगारासारखं अबोलीला आपल्याबरोबर घेऊन जात असतो. त्यानंतर इथे रमा म्हणत असते, अंकुश, अरे काय करतोयस तू, कशाला तिला घेऊन जातोयस, तिने काय नाही केले. अरे ती का कुणाचा खून करेल, ती कधीच कुणाचा खून नाही करू शकत, ती कधीच कुणाला मारू नाही शकत. मला खात्री आहे, माझा विश्वास आहे पूर्णपणे अबोलीवरती. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंकुश म्हणत असतो, रमा, माझासुद्धा अबोलीवरती पूर्ण विश्वास आहे, ती कधीच कुणाला मारू नाही शकत. खरंच ती कधीच कुणाचा खून नाही करू शकत, पण काय करायचं, आपण काही करू शकत नाही. आपले हात आता दगडाखाली आहेत. सगळे पुरावे पाहता आपल्याला आता अबोलीला अरेस्ट करून घेऊन जावं लागणार आहे. तेव्हा इथे रमा रडत असते, मनवा रडत असते, पौर्णिमालासुद्धा वाईट वाटतं. तेव्हा इथे अंकुशचे शब्द ऐकल्यानंतर आता अबोलीसुद्धा खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. अबोली म्हणते की इथे सरसुद्धा मला आता अरेस्ट करून घेऊन जायला निघाले. त्यानंतर नेमकं दिनकर काकांचा खून झाला त्यावेळेला काय काय घडलं आहे हेच अजूनपर्यंत अबोलीने सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला नक्की गुन्हा घडला आहे तरी कोणी, कुणाकडून केला आहे तरी गुन्हा कोणी, या गोष्टी समोर आलेल्याच नाही आहेत. पण आता फक्त एक पिस्तूल अबोलीच्या हातामध्ये होतं आणि तिच्या अंगावरती रक्त उडालं होतं. त्यामुळे इथे सगळेजण आता अबोलीला गुन्हेगार समजत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अंकुश अबोलीला घेऊन जात असतो.
इथे अंकुशच्या शर्टलासुद्धा अबोलीच्या अंगाला लागलेलं रक्त हे आपल्याला थोडंफार प्रमाणात लागलेलं दिसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली हिला अंकुश घेऊन जात असतो आपल्याबरोबर आणि त्याचबरोबर इथे आता घेऊन गेल्यानंतर संशयित आरोपी म्हणून ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे त्या ठिकाणी आता अंकुश आधी अबोलीला घेऊन जातो. तर इथे मनवा म्हणत असते, काकू थोडं खाऊन घे ना. रमा म्हणते, नाही मला काहीच नको आहे. इथे माझी मुलगी जेलमध्ये गेली आहे, अंकुश तिला अरेस्ट करून घेऊन गेला आहे आणि मला आता काहीच खायची इच्छा नाही आहे. तेव्हा इथे राघू येते आणि म्हणत असते, काय गं आई, बघितलंस ना त्या अबोली वहिनीचा खूपच जास्त पुळका होता गं तुला. आता काय झालं बघितलंस, घराची इज्जत कशी घालवली, जाऊन बसले ना आता जेलमध्ये. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते, ए गप्प बस तू राघू, एक शब्दसुद्धा तोंडातून काढू नकोस. अगं तिने तर माझी अभिमानाने मान उंच केली आहे. तुम्ही दोघींनी मिळून जी काही माझी इज्जत घालवली ना, त्यानंतर कुणीही माझ्याशी बोलायला तयार झालं नसतं. पण इथे अबोलीने नेहमीच मला इथे चांगलं वाटेल, मला अभिमान वाटेल अशीच कामं केलेली आहेत आणि त्यामुळे मी आता अबोलीच्या विरोधामध्ये एक शब्दसुद्धा तुझ्या तोंडून ऐकून घेणार नाही, कळलं का. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, आई तुला का गं एवढा पुळका तिचा, का तुझा तिच्यावरती एवढा विश्वास. तेव्हा रमा म्हणत असते, कारण तो विश्वास तिने मिळवला आहे, तो विश्वास तिने जिंकला आहे, तिने तयार केला आहे माझ्या मनामध्ये. त्याच्यामुळे इथे आता त्या विश्वासाला तडा कधीच जाणार नाही. ती स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता रमाचा अबोलीवरती पूर्ण विश्वास असतो आणि इथे आता राघू तिला जसं वाटेल तसं बोलत असते तेव्हा रमा तिच्या जोरदार कानाखाली देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्या ठिकाणी दिनकर काकांचा खून झाला त्या ठिकाणी अंकुश अबोलीला घेऊन आलेला असतो. तेव्हा अंकुश म्हणतो की व्यवस्थित तपासणी करा, एखादाही क्ल्यू हातातून सुटला नाही पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अंकुश म्हणत असतो, अबोली अगं काहीतरी आठवण्याचा प्रयत्न कर ना. जेव्हा दिनकर काकांचा खून झाला तेव्हा नेमकं काय काय घडलं होतं हे प्लीज आम्हाला सांग ना. तेव्हा इकडे अबोली म्हणते, नाही ना सर, मला काही नाही आठवत आहे, मी खरं बोलते, मला काहीच आठवत नाही आहे, पण मी काही केलेलं नाही. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, अबोली अगं सिरियस विषय आहे गं, दिनकर काकांचा खून झाला ही काही छोटी गोष्ट आहे का, आणि सगळा आळ तुझ्यावरती आला आहे, तेव्हा निदान तू सांग तरी ना की तेव्हा काय घडलं होतं, म्हणजे त्या गोष्टीमधून आपल्याला पर्याय काढता येतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अंकुश तिला विचारत असतो, कारण त्याला काही करून अबोलीला वाचवायचं असतं, ती या खोट्या केसमध्ये फसलेली असते त्यामुळे. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे येते ती सुप्रिया आता तमाशा करतच येते. ती म्हणते, अबोलीनेच खून केला आहे दिनकर काकांचा. काय गं अबोली, न्यायासाठी लढतेस ना तू, इथे खूपच न्यायाच्या गोष्टी करतेस ना, मग लाज नाही वाटत का तुला. तर इकडे आता दिनकर काकांचा खून तूच केलेला आहेस असं सुद्धा इकडे ती म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अबोली म्हणत असते की नाही, मी काही केलेलं नाही आहे. तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इकडे आता कुणीही तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतं. पण एक व्यक्ती असते जी विश्वास ठेवते, ती म्हणजे सावंत काकू. सावंत काकू म्हणत असतात, जे सावंत मॅडम आहेत त्या म्हणतात की अबोली मॅडम यांनी काही केलं नसते, म्हणून त्या खरं बोलत आहेत, त्या कधीच खोटं बोलत नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, अबोलीनेच केलं हे सगळं, अबोली तूच त्यांना मारलंस ना. तेव्हा अबोली म्हणते, मी का करेन असं, मी का मारेन त्यांना, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, तुला हवी तशी साक्ष दिली नसेल ना, म्हणून तूच त्यांचा खून केला असशील, मला माहिती आहे. तेव्हा अबोली म्हणते, साक्ष दिली नाही म्हणून मी त्यांचा खून का करेन, त्याने मला काय फायदा होणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सुप्रिया म्हणत असते, तू साधी भोळी नाही आहेस, कळलं ना, आता कोर्टामध्ये चल. अशी अवस्था करते ना तुझी की तू जिंकली नाही पाहिजेस, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार. अबोली हे बघ, अबोली देव आहे आणि देव ना तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळवून देणार. तेव्हा अंकुश म्हणतोय, गप्पा बस, जास्त तोंडातून आता शब्द काढू नकोस, इथे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, तुम्ही आतमध्ये कसे काय आलात. सावंतबाई आत्ताच्या आत्ता यांना हाकलून द्या इथून. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, जातो आम्ही जातो, त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा राहुलसुद्धा म्हणत असतो की सर, मी खरंच सांगतोय, अबोलीनेच माझ्या वडिलांना मारले आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, तोंडातून एक शब्द काढायचा नाही, ते अजून सिद्ध व्हायचं आहे, तुम्ही आधी बाहेर जा.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, सुप्रिया येते आणि अबोलीला म्हणत असते की अबोली, आता तुला खूप मोठी शिक्षा होणार. माझ्या हाती आहे ना एक हुकमाचा एक्का लागलेला आहे आणि तो कोर्टामध्ये येणार आणि तुझी आता बँड वाजवणार आहे. तेव्हा इथे अबोली तिला काहीच बोलत नाही की नेमका हुकमाचा एक्का काय. जेव्हा इकडे कोर्ट आता सुरू होतं तेव्हा एक व्यक्ती आपलं तोंड लपवून आता विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा इकडे तोंड लपवून येण्याची एवढी गरज काय पडली, कोण आहे कोण हा माणूस म्हणून सगळेजण आता त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा अबोलीसुद्धा ती व्यक्ती कोण आहे म्हणून त्या व्यक्तीकडे बघत असते.